नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बदगुडे. तर आज आपण आलेलो आहोत चिवरीच्या आईच्या पाया पडायला. हे मंदिर तुम्ही बघू शकता तिकडं आतमध्ये. तिकडं आता मंदिराच्या पाया पडला आपण दर्शन घेतलं आणि इकडं वरती आलेलो होतो. इकडं चिवरीच्या आईचं स्नानगृह आहे. तिथं बी आपण पाया पडला. आता निघायचा तयारीत आहोत. हे तुम्ही बघू शकता वातावरण इकडे बी आभाळाचं झालेलं आहे चांगलं. आणि शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता हिरव्यागार द्राक्षच्या बागा. व्हिडिओमध्ये दिसतील का नाही काय माहित नाही, पण यांच्या बागाला मी येताना पाहिलंय की आता माल बारीक म्हणजे चांगला माल फुगायला चालू आहे. बहुतेक माझा तरी एक अंदाज आहे की ह्यांच्या बागा लवकर असणार आहे छाटणी, कारण की तुम्ही हे बघू शकता डोंगर भाग आहे सगळा आणि डोंगर भाग असल्यामुळे पाणी लागत नाही. बागा लवकर झाल्या तरी बी पाणी लागत नाही आणि किती पाऊस पडला तर ही पाणी वरगळून पूर्णपणे निघून जाते. पूर्ण जेवढे शेतकरी आहेत तेवढे ही बागा तुम्ही बघू शकता की डोंगर उतारावर बागा आहेत त्या. त्यामुळं बागासाठी रानं चांगली आहे आणि पूर्ण जमीन खडकाळ असल्यामुळं बागा चांगल्या आहे. बागात तर बऱ्याच आहेत त्या येताना आपण बघत आलो. तुळजापूरपासून अलीकडे तर कांदे अजिबात दिसले नाहीत, कारण की इकडच्या भागात कांदे एकदम कमी आहेत. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश एवढाच की आपण आता चिवरीच्या आईचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेण्यासाठी आलो की कारण आता पुन्हा आपल्याला येणं बी होत नाही. कांद्याचा राडा आपल्या मागं आहे, ककडी आपली चालू होणार आहे, माल ककडीचा भरपूर निघणार आहे. चिवरीच्या आईच्या पाया पडलो. एवढंच कारण घातलं की आई कांद्याची मार्केट जरा वाढू दे. शेतकऱ्यांचं ह्या वर्षी बरीच नुकसान झालेले आहे पावसानं. आणि दुसरा विषय म्हणजे खर्च लय झालेला शेतकऱ्यांचा. एवढं साकडं घातलेलं आहे. मार्केट जरा अजून थोडी वाढण्याची आशा आहेच आपल्याला, पण आता झाले 3,000-2,800, पण अजून थोडं वाढलं तर परवडणार आहे कांदं. तर आपण आता घेतलेलं आहे दर्शन मित्रांनो आणि निघणार आहे. हे तुम्ही बघू शकता मंदिर. इकडं तळ आहे ते एक एक तिकडे एक मोठं तळ दिसतंय, इकडे एक तळ बारका आहे. 2-3 साठव तलाव आहेत इथं. तर पाया फिया पडला आपण आता दर्शन घेतलेलं आहे चांगलं. दर्शन बी झालं, गर्दी नव्हती काय मंदिर. आणि आता निघायच्या मार्गात आहे मी. तर चला जाऊ बघू. चिवरीच्या आईला तर साकडं घातलेलं आहे की कांद्याचं मार्केट वाढू दे, कपड्याचं मार्केट वाढू दे, नव्हतं तर सगळ्याच पिकाची मार्केट वाढू दे आणि शेतकऱ्यांचं सगळ्याच पैसे होऊ दे. असं नाही की आपल्या एकट्याचे पैसे व्हावा आणि बाकीचे शेतकरी वर्ग खचून जावा किंवा त्यांचं पैसे होणे, असं काही नाही. सगळ्यांचंच पैसे व्हायला पाहिजे. शेतकऱ्याचं पैसे झालं, शेतकरी जगला तर बाकीचे बी जगणार आहे. ते एवढं लक्ष ठेवायला पाहिजे ह्या सरकारनं पण. आणि मोदी सरकारकडे बी एकच मागणी आहे की कांद्याची निर्यात चालू करा. बांगलादेश मागायला लागलाय तर, आणि होऊ द्या शेतकऱ्यांना मालामाल एकदा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. चला चालूया आता.